ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय। अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। श्रीमद भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील 20 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याचं चिंतन सुरू आहे। कुरुक्षेत्रावर धृतराष्ट्र आणि संजय यांचा संवाद सुरू आहे, जो श्रीमद भगवद्गीतेतील मुख्य संवाद आहे। धृतराष्ट्राने पहिला प्रश्न विचारलेला आहे, हे संजया, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। माझे आणि पंडूची जी मुलं आहेत ते कुरुक्षेत्रावर गेलेले आहेत, तिथे त्यांनी जाऊन काय केलं ती सगळी घटना मला तू सांग। आणि मग संजय महाराजांनी पहिल्यांदा कौरव सैन्यामध्ये काय काय झालं हे सांगितलं आणि आता पांडव सैन्यामध्ये काय झालं हे सांगत असताना पांडव सैन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पहिल्यांदा शंख वाजवलेला आहे। त्यानंतर मग अर्जुनांनी वाजवला, इतरांनी शंख वाजवले आणि त्या शंखाचा जो आवाज होता तो एवढा मोठा झाला, सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत। कौरव सैन्य किंवा कौरवांची हृदय विदीर्ण करणारा तो आवाज होता। आणि हे सगळं झाल्यानंतर मग पुढे काय झालं, आता इथून पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचा संवाद सुरू होतो। हा जो संवाद आहे पहिल्यांदा अर्जुनाकडून सुरू झालेला आहे। गुरु आणि शिष्याचा संवाद, देव आणि भक्ताचा संवाद हा पहिल्यांदा भक्ताकडून सुरू होतो, देवाकडून सुरू होत नाही। शिष्य बसा तिथं, येऊ नका, हात नका येऊ, बस। शिष्याकडून सुरू होतो आणि म्हणून हा संवाद फार महत्त्वाचा संवाद आहे। गीता प्रगट कशी झाली, गीता प्रगट होण्याकरता काही कारण लागतं। आपल्याही जीवनामध्ये आपल्याला गीता प्रगट झाली पाहिजे।
आपल्या जीवनामध्ये आपल्याला गीतेचा लाभ झाला पाहिजे, आपल्याही जीवनामध्ये ही गीता उपयोगाची आहे. पण नेमकी गीता कधी उपयोगाला येते, कोणाला उपयोगाला येते, कशी उपयोगाला येते, याच्याकरता ही सगळी परिस्थिती सांगितलेली आहे. गीतेचा जन्म कसा झाला, अर्जुनाकरता गीता जरी प्रगट झालेली असली तरी भगवान परमात्मा सांगून गेले आपल्याला. आपण नेहमी ओवी म्हणतो, अर्जुनाचेनी व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाचं निमित्त आहे, पण आपल्या सगळ्यांना ही गीता सांगायची होती. म्हणून कोणत्या परिस्थितीत ही गीता मनुष्य ऐकतो, कुठल्या परिस्थितीत गीता ऐकली पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत ही गीता आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणून आता इथून पुढे संवाद सुरू झाला. संजय महाराज वर्णन करतात, अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. अथ व्यवस्थितान धार्तराष्ट्रान दृष्ट्वा शस्त्रसंपाते प्रवृत्ते व्यवस्थितान धार्तराष्ट्रान दृष्ट्वा. युद्धाकरता तयार असलेले सगळे कौरव जे आहे, त्या कौरवाची सेना आहे ती सगळी पाहिली. कोणी पाहिली म्हणजे कपिध्वजः पांडवाः धनुः उद्यम्य. अर्जुनाचं वर्णन संजय महाराज करत असताना, आता हे संजय महाराज वर्णन जे करतात कोणासमोर करतायत, धृतराष्ट्रासमोर करतायत. पण धृतराष्ट्रासमोर सुद्धा वर्णन करत असताना जरा पांडवांचं वर्णन जास्तच करतायत, आहे की नाही. आता धृतराष्ट्रासमोर वर्णन जास्त कोणाचं केलं पाहिजे, कौरवांचं केलं पाहिजे. पण कौरवांचं वर्णन जास्त न करता संजय महाराज पांडवांचं वर्णन करतात. त्याचं कारण काय, संजय महाराज हे भक्त आहेत. जरी त्यांना कौरवांच्या बाजूने प्रारब्धाने राहावं लागलेलं असलं तरी सुद्धा त्यांचं मन मात्र कोणाच्या बाजूने आहे, भगवान श्रीकृष्णाच्या बाजूने आहे, पांडवांच्या बाजूने आहे. म्हणून पांडवांच्या रथाचं वर्णन आहे, विशेष करून अर्जुनाच्या रथाचं वर्णन आहे. हाची विशेष स्तवावा, ऐशे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनाची दैवा एकायतन झाला. म्हणून अर्जुनाचं वर्णन, अर्जुनाच्या रथाचं वर्णन, आणि हे पुन्हा वर्णन करत असताना अर्जुनाच्या रथाचं वर्णन करताना अर्जुनाचं वर्णन करताना कपिध्वजा म्हटलंय. कपिध्वजा म्हणजे काय, कपी आहे ज्याच्या ध्वजावर तो कपिध्वज आहे. अर्जुनाच्या ध्वजावर कोण आहे, ध्वजस्तंभावरी तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेश. तिथे आपण कथा पाहून आलो. आणखीन एक कथा या संबंधाने महाभारतामध्ये आलेली आहे. पांडव वनामध्ये असताना एक दिवशी द्रौपदीने एक सुगंधी फूल पाहिलं, दिव्य फूल पाहिलं ना, अशी अनेक फुलं मला पाहिजेत म्हणून भीमाकडे विनंती केली. त्या फुलाच्या शोधामध्ये भीमराज गेले कदली वनामध्ये, आणि त्या कदली वनामध्ये तिथे भीमाची आणि हनुमंतराय यांची भेट झाली. हनुमंतराय हे चिरंजीव आहेत, कधीही कुठेही कोणालाही हनुमंतरायची भेट होऊ शकते. प्रत्येक युगात हनुमंतराय आहेत. राम अवतारामध्ये गेला, राम अवतारामध्ये
रामप्रभूंची सगळी सेवा हनुमंतरायांनी केली. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर म्हटलंय. खूप सेवा केली, परंतु त्या सेवेची इच्छा पूर्ण झाली नाही. ती सेवा करण्याकरता हनुमंतराय पुन्हा कृष्ण अवतार द्वापार युगात आले. द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार झाला त्यावेळेस सुद्धा हनुमंतरायांनी सेवा केलेलीच आहे. थोडा आवाज मोठा कर. कुणाल? श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. आणि मग तो प्रसंग बेस वाढवा थोडा आवाज. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. हनुमंतरायाची आणि भीमांची भेट झाली. काही ठिकाणी अशी कथा सांगितली जाते की हनुमंतराय एका वृद्ध वानराच्या रूपामध्ये बसलेले होते. रस्त्यात शेपटी होती. त्या ठिकाणी भीमराजांनी सांगितलं, उचला तुमची शेपटी. म्हटली, मी म्हातारा झालोय, मला काही शेपटी उचलता येत नाही, तुम्हीच तेवढी उचलून ठेवा. शेपटी उचलायला प्रयत्न केला, पण भीमाला ती शेपटी उचलली नाही. कोण आहात आपण? या वृद्ध वानराच्या रूपात साक्षात हनुमंतराय तर आपण नाहीत ना, वायुसुद्धा आपण नाहीत ना, कारण भीमसुद्धा कोणाचे पुत्र आहेत. आणि म्हणून भीमराजांच्या समोर साक्षात हनुमंतराय प्रगट झाले. आणि मग दोघांचा खूप चांगला संवाद झाला. तिथे अनेक प्रकारचा उपदेश भीमांना महाभारतात हनुमंतरायांनी केला. आणि भीमांनी प्रार्थना केली, विनंती केली, अशीच तुमची कृपा आमच्यावर सारखी राहिली पाहिजे. हनुमंतराय म्हटले, कृपाच करणार नाही, तुम्हाला मला सुद्धा देवाच्या सहवासात यायचं आहे, देवाची सुद्धा सेवा करायची. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही युद्धामध्ये, भीमाला सांगितलं, जेव्हा जेव्हा तू युद्धामध्ये गर्जना करशील तेव्हा मी सुद्धा बुबुकार करून ती गर्जना आणखीन द्विगुणित करील. आणि मी अर्जुनाच्या रथावर बसील आणि मोठ्याने बुबुकार करीन, आणि जेणेकरून जे कौरवांचं सैन्य आहे त्यांना भीती निर्माण होईल. म्हणून अर्जुनाच्या रथावर कोण बसलेले आहेत? म्हणून कपिध्वजः म्हटलंय. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान प्रवृत्ते शस्त्र संपाते. अथ धार्तराष्ट्रान व्यवस्थितान दृष्ट्वा, युद्धाकरता सज्ज झालेले आहेत, पण सज्ज असून सुद्धा नुसता शंख वाजला तर अर्धे घाबरलेले आहेत, अर्धे पळण्याच्या तयारी येत आहेत, अर्धे तर उभ्या उभ्याच गेलेले आहेत. पण असं असताना मग इथून अथ शब्द जो असतो तो कोणत्याही ग्रंथाची सुरुवात करताना असतो. इथून आता संवादाला सुरुवात झालेली आहे. भगवंताचा संवाद, अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद इथून सुरुवात होते, म्हणून अथ शब्द आलाय, किंवा अथ म्हणजे नंतर. धनुः उद्यम्य पांडव. अर्जुनाने काय केलं? अर्जुनाला इथे विशेषण देत असताना पांडव म्हटलेलं आहे. पंडूचा मुलगा आहे. पंडू महाराज जसे धार्मिक होते, सदाचारशील होते, अगदी तसंच सगळं धर्माने सदाचाराने वागणारे हे पांडव आहेत. आपलं अर्जुन महाराज आहेत. आणि म्हणून अर्जुन महाराजांनी अशा प्रकारे आपलं धनुष्य उचललंय. धनुः उद्यम्य पांडव म्हटलेलं आहे. दुर्योधनाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर दुर्योधनाने पहिल्यांदा काय केलंय?
आपण पाहून आलो दुर्योधनाने पहिल्यांदा काय केलं ना अर्जुनाने पहिल्यांदा काय केलं. दुर्योधनाने काय केलं? द्रोणाचार्याजवळ गेला आणि द्रोणाचार्य बरोबर जवळ त्या सद्भावनेने गेलाय का दुर्भावनेने गेलाय? दृष्ट्वा तु पांडवानीकम व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. बघा, पश्चेताम पांडुपुत्राणाम आचार्य महतीम चमुम व्यूढाम द्रुपदपुत्रेन तव शिष्येन धीमता. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा दुर्योधन जो आहे तो घाबरलेला आहे आणि घाबरून द्रोणाचार्याजवळ गेलेला आहे. आणि बघा म्हणजे द्रोणाचार्यांच्या मनात द्वेष कसा निर्माण होईल अशी व्यवस्था तो करतोय, कारण त्याच्या मनात द्वेष भरलेला आहे. परंतु अर्जुन महाराजांनी पाहिल्यानंतर सगळं हे सैन्य आलेलं आहे, पाहिलं सगळं समोर, आणि सगळ्यात पहिल्यांदा अर्जुन महाराजांचा हात कुठं गेलाय हे श्लोकात सांगितलंय. श्लोक वाचला तर तुम्हाला कळेल हात कुठे गेलाय. धनुः उद्यम्य पांडवः. सगळ्यात पहिल्यांदा धनुष्याकडे हात गेलेला आहे. दुर्योधनाला द्रोणाचार्यांच्याकडे जाण्याची गरज भासली, द्रोणाचार्यांच्या नंतर भीष्माचार्यांच्याकडे गरज भासली, पण अर्जुनाला कोणाकडे जायची गरज नाही. पहिला धनुष्य घेतला हातामध्ये. कारण जो खरा शूर असतो, खरा वीर असतो, सिंहन पाहिजे जावळिया तरी भानो हा तेजे नापेक्षिजे जेवी विरजे का सिंह न पाहिजे जावळिया. सूर्याला प्रकाश करायला दुसऱ्याची गरज पडते का? तसं खरा शूर असतो तो शूर ओळखावा रणी. लगेच धनुष्याकडे हात गेला. धनु उद्यम्य, पण मग लगेच धनुष्याकडे हात गेला, लगेच युद्ध सुरू केलं का अर्जुनाने? नाही. पण धनुष्याकडे हात गेलाय कारण धनुष्य आता सज्ज केलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये युद्ध चालू नसेल तेव्हा ते धनुष्याची जी काही प्रत्यंचा आहे ती काढून ठेवली जाते, आणि धनुष्य सज्ज करायचं असेल तर मग ती प्रत्यंचा पहिली त्याला लावायची. म्हणून आता धनुष्य सज्ज करून ठेवायचं. सगळ्यांना पाहिलंय. व्यवस्थितान धार्तराष्ट्रान प्रवृत्ते शस्त्र संपाते. आता शस्त्र प्रहार करण्याकरता हे सगळे प्रवृत्त झालेले आहेत. आपण यांना अनेक वेळा संधी दिली, युद्ध नको, संघर्ष नको, पण आता आपला नाविलाज झालेला आहे. आता हे युद्ध करायला आलेलेच आहेत, आता युद्ध होणारच आहे. पांडवांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी शांततेचा प्रस्ताव देण्याचा प्रयत्न केला आहे. पण दुष्ट माणसं जी असतात त्यांना शांतता नको असते, त्यांना संघर्ष पाहिजे असतो, त्यांना भांडणं पाहिजे असतात. चांगल्या माणसाला भांडणं नको असतात, पण दुष्ट माणसाला काय पाहिजे असतात? कारण भांडणं वाचून त्याला करमत नाही. म्हणून प्रवृत्ते शस्त्र संपाते पांडवः धनुः उद्यम्य. धनुष्य त्या ठिकाणी सज्ज केलाय आणि आता त्या ठिकाणी अर्जुन महाराज बोलणार आहेत. ज्ञानोबा याचं विश्लेषण करतात. 64 क्रमांकाची ओळी वाचा सगळ्यांनी. तेथ बळे प्रौढी पुरते जे महारथी वीर होते तीही पुनरपी बळाते आवरिले. त्या सैन्यात पराक्रमाने आणि मोठ्यापणाने पुरे शूर महारथी होते, त्याने पुन्हा सैन्याला आवरलं. काल आपण पाहिलं
भगवंतांनी शंख वाजवला, पांडव सैन्याने शंख वाजवल्यानंतर जे काही कौरवांचे सैन्य होतं त्यांची स्थिती काय झाली? तो गाजत जव ऐकती तव उभेच हे घालती, एकमेका ते म्हणती सावध रे सावध. सावधान, युद्ध सुरू होत आहे. म्हणून जे भित्रे होते काही त्याच्यातले ते उभ्या उभ्याच धीर सोडून गेले. काहींचा उभ्या उभ्या धीर सुटला, काही दुसऱ्याला सावध सावध म्हणायला लागले. पण तरीसुद्धा कौरव सेनेमध्ये सुद्धा काही शूरवीर आहेत. हा भीष्माचार्य आहेत, हा भीष्मगंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू आहेत ना, रिपू गज पंचाननू कर्णवीरू आहेत. हे सगळे असताना मग त्याच्यामध्ये हे जे होते यांनी पाहिलं, काही घाबरलेले आहेत, काही पळायला लागलेले आहेत, काही उभ्या उभ्याच त्यांनी प्राण सोडून दिलेले आहेत. मग त्यांनी धीर द्यायला सुरुवात केला. जेथ बळे प्रौढी पुरते, बळाने ज्येष्ठ होते, कीर्ती ज्यांची जास्त असे महारथी वीर होते. तीही पुनरपी दळाते आवरिले, त्यांनी पुन्हा ते सैन्य जे आहे सगळं आवरून धरलं. त्यांच्याकडे ते सामर्थ्य होतं, पांडव सैन्याकडे सामर्थ्य होतं, म्हणून त्यांनी सगळं सैन्य परत आवरून धरलं. आवाज कमी आहे. आवरून धरलं. थांबा, जाऊ नका, भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही आहोत, तुम्ही काही काळजी करू नका. अरे कुठे पळता, असं म्हणून त्या ठिकाणी आवरून धरलं सगळं सैन्य. मग सरिसेपणे उठावले, सगळ्यांनी त्या ठिकाणी सरिसेपणे उठावले, दुनवटोनी उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रे. नंतर ते एकजुटीने सगळे सरसावले, दुप्पट जोराने उसळले. तेव्हा त्या सैन्याच्या उसळीने तिने लोक संत्रस्त झाले. सरसेपणे उठावले, एकत्र आले. परत धीर देणारे होते भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, या सगळ्या मंडळींनी त्यांना सावरलं. सावरल्यानंतर सगळे एकत्र आले, सरसावले आणि दुनवटोने उचलले. पुन्हा त्यांचं बळ दुप्पट वाढलं आणि तया दंडी क्षोभले, त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जो काही जोश निर्माण झाला त्याच्यामुळे संपूर्ण त्रैलोक्य जे आहे क्षोभून गेलं. आणि मग काय झालं पुढे ज्ञानोबाराय वर्णन करतात. तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर, जैसे प्रलयात जलधर अनिवार का. ज्ञानोबारायांनी तर युद्ध सुरू करून दिलंय, अजून गीतेत युद्ध सुरू झालेलं नाही. परंतु अधीर माणसं आहेत. ही कौरव जे आहेत ते सगळे अधीर आहेत. त्यांना कुठला धीर नाही, त्यांना कुठला विचार नाही. आणि घाई गडबडीत ज्ञानोबारायांनी पाहिलं की त्यांनी युद्धाला सुद्धा काय केली, सुरुवात केली. बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर, बाणाचा वर्षाव सुरू झाला. जैसे प्रलयात जलधर अनिवार का, प्रलय काळामध्ये जसा वर्षाव होतो पावसाचा, अनिवार अशी वर्षा, तसे सगळ्यांनी आता बाणाचा वर्षाव करायला सुरुवात केली. ठीक आहे. ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घाली तसे. आणि मग अर्जुनाने मात्र ते देखील अर्जुने संतोष घेऊन म्हणे, अर्जुनाला काय वाटला,
संतोष वाटला. कशामुळे संतोष वाटला? अर्जुनाला संतोष कशाने झालेला आहे? ते देखलिया अर्जुनाने ते पाहिलं. काय पाहिलं? समोर आता त्यांनी बाणाचा वर्षाव सुरू केला. युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू झाल्यानंतर अर्जुन महाराजांना काय वाटला? वा वा वा, आता बरं झालं, संतोष झाला. याला काय म्हणायचं? शूर. याला काय म्हणायचं? वीर. नाहीतर अगोदर वीरत्वाच्या गोष्टी बोलतात, शूरत्वाच्या गोष्टी तो उत्तर वैराटीचा राजा. त्याने शूरत्वाच्या गोष्टी केल्या, पण समोर युद्ध पाहिलं. समोर त्या ठिकाणी बाण घेऊन असलेले द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण पाहिले. आणि त्याची काय स्थिती झाली? भित्रा, घाबरला तो. पण अर्जुन हा खरा शूर आहे, खरा वीर आहे. अर्जुनाला संतोष वाटला. का संतोष वाटला असावा? बरं झालं तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली, कारण हे धर्मयुद्ध आहे. याच्यात आपण सुरुवात पहिली करायची नाही, त्यांना करू द्या. दुसरा संतोष वाटला म्हणजे जो काही शूर असतो, वीर असतो, त्याला युद्ध करायला आनंद येत असतो. त्याच्या कामामध्ये त्याला आनंद येतो. युद्धासारखं भयंकर कर्म असलं तरीसुद्धा खरा योद्धा असल्यामुळे क्षत्रियारणी पळोनी जाणे, कोण साहे लाजिरवाणी. म्हणून संतोषोनी मने, संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे. संतोष म्हणजे आल्हाद, आनंद. दिठी घाली तसे, संभ्रमे सेने दिठी घालत असे. कौरव सैन्य पाहून त्याला आनंद झाला आणि त्या कौरव सैन्यामध्ये उत्सुकतेने, संभ्रमे, त्याने आपली दृष्टी टाकली. कुठं टाकली? सैन्यावर टाकली. कोण कोण आलं आहे? सैन्याकडं पाहिलं, पण अर्जुनाला ते सैन्य व्यवस्थित अजून दिसत नव्हतं. अर्जुन महाराज म्हणजे काही कौरवांसारखे उतावीळ झालेले नाहीत. लगेच युद्ध सुरू करणार नाहीत अर्जुन महाराज, कारण अर्जुन महाराजांना अजून गीता ऐकायची. जो खरा विवेकी मनुष्य असतो तो कोणती गोष्ट करत असताना विचार करून करतो. असं म्हटलंय, सहसा न विदधीत क्रियाम. कुठली गोष्ट करत असताना लगेच करायची नाहीत, विचार करायचा. सारासार विचार करून गोष्ट करायची. अविवेकी लोक असतात, ते विचार न करता करतात आणि नंतर पश्चाताप करतात. थोडं थांबायला पाहिजे होतं, थोडं नंतर करायला पाहिजे होतं. अशा प्रकारे विचार नंतर करतात, पण विवेक असतात, विचार अगोदर करतात. म्हणून अर्जुन महाराज त्या ठिकाणी तव संग्रामी सज्ज जाहले, सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलले पंडू कुमरे. पंडूचा कुमर असल्यामुळे धर्माला धरून युद्ध करायचं असल्यामुळे पंडू महाराज जसे युद्धामध्ये शूर होते, वीर असे, ते वीरत्व शूरत्व असल्यामुळे लीला धनुष्य उचलले. सहज त्यांनी धनुष्य उचललं. ते धनुष्य म्हणजे काही सामान्य धनुष्य नव्हतं बरं का. काय त्या धनुष्याचं नाव आहे? गांडीव नावाचं धनुष्य आहे. जे धनुष्य अर्जुनाला खांडवन जाळण्याच्या प्रसंगी साक्षात अग्निनारायणाने वरुणापासून मागून दिले. अग्निनारायण प्रसन्न झाले. पहिल्यांदा विरोध केला, पण अर्जुनाचं शौर्य पाहिलं, वीरत्व पाहिलं आणि अग्निनारायणाने प्रसन्न होऊन अर्जुनाला धनुष्य दिलं. त्याचं नाव गांडीव धनुष्य आहे. ते धनुष्य म्हणजे काही सामान्य नव्हतं असं वर्णन केलं आहे. हे धनुष्य ब्रह्मदेवाने पूर्वी 1000 वेळा, 1000 वर्ष वापरलं आहे. प्रजापतीने 503 वर्ष वापरलं.
काय? हां, हे लक्षात ठेवा. 503 वर्ष इंद्रदेवाने वापरलं, 85 वर्ष सोमराजाने वापरलं, 500 वर्ष वरुणाने वापरलं, नाही वरुणाने 100 वर्ष वापरलं. कोणतं धनुष्य? म्हणजे दैवी धनुष्य आहे ते. आणि असं देवादिकांनी वापरलेलं जे धनुष्य आहे गांडीव नावाचं, ते सहज लीला अर्जुनाने उचललं, हातात घेतलं, सज्ज केलं, त्याला प्रत्यंचा वगैरे बांधली. आणि काय केलं पुढं ते आता पुढच्या श्लोकात आहे, वाचा. ऋषिकेशं तदा वाक्य मिदमाह महीपते. हे महीपते, तदा ऋषिकेशम इदम वाक्यम आह. त्या ठिकाणी संजय महाराज सांगतायत, हे महीपते, इथे धृतराष्ट्राला महीपते म्हटलंय. महीपते म्हणजे तू राजा आहेस, पृथ्वीचा राजा आहेस. अजूनही तू जर ठरवलं तर युद्ध थांबू शकतं. ही सगळी प्रजा जी आहे त्या प्रजेचं पालन करायची जबाबदारी तुझ्यावर आहे, रक्षणाची जबाबदारी तुझ्यावर आहे. अजूनही बाबा बघ, सगळ्यांना वाचवायचं असेल तर. म्हणून संजय महाराज धृतराष्ट्राला काय म्हणतात? महीपते. हे महीपते, ऋषिकेशम तदा इदम वाक्यम आह. अर्जुनाने केलेली जी कृती आहे महत्त्वपूर्ण आहे. दुर्योधनाने केलेल्या कृतीच्या विरुद्ध कृती अर्जुनाची आहे. दुर्योधन घाबरलेला आहे कारण पापी आहे. दुर्योधन द्रोणाचार्याकडे गेलेला आहे मदती करता. अर्जुन तसा घाबरलेला नाही, लगेच हातात धनुष्य घेतलंय. पण विचार करतोय अर्जुन, आपण धनुष्य हातात घेतलंय पण तरीसुद्धा विचारलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि विचार कुठं करायचा, कसा करायचा, कोणाजवळ करायचा. कोणाशी अर्जुन बोललाय? ऋषिकेशम. हा ऋषिकेश कोण आहे? भगवंताला इथे संजय महाराज ऋषिकेश म्हणतात. धृतराष्ट्राला सांगतात, अरे बाबा त्याच्या रथावर ऋषिकेश बसलेला आहे. आणि तू मला विचारतो विजय कोणाचा होईल? ज्याच्या रथावर कोण बसलाय? अश्ववाहकू आपण, वैकुंठीचा राणा जाण. तया रथाचे गुण काय वर्णू, जेथ अश्ववाहकू आपण. ऋषिकेश म्हणजे कोण आहे? आपण पाहून आलो. ऋषिकानी इंद्रियानी, इंद्रियांचा मालक, सर्व इंद्रियाला प्रेरणा देणारा, सर्वांतर्यामी असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला अर्जुन संवाद करतायत, परमात्म्याशी संवाद करतायत. अर्जुनाच्या रथावर भगवान परमात्मा बसलेले आहेत. भगवंताशी पहिल्यांदा संवाद अर्जुनाने केला, देवाला आज्ञा केली बरं काही ते. ऋषिकेशम तदा आह. आह म्हणजे बोलला. अर्जुन पहिल्यांदा भगवंताला आज्ञा करता येते ते, बाबा तू माझा सारथी झालेला आहेस, पण नुसता नावाला सारथी झालाय का काही आज्ञा पाळणार आहे माझी तू? म्हणून पहिल्यांदा देवाला आज्ञा केली, सारथी महाराज चला आता घ्या रथ. मागे आपण पाहून आलो उपनिषदामध्ये रूपक आलेलं आहे. शरीर म्हणजे रथ आहे. या रथामध्ये बसलेला रथी कोण आहे? भगवान बसलेला आहे. आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तू बुद्धिं तू सारथिं विद्धी मनप्रग्रहमेव च इंद्रियानी हयानी आहु विषयांस्तेषु गोचरान्. हा शरीररूपी रथ चालतोय, पण कसा चालतोय हा शरीररूपी रथ?
कोण चालवतंय या शरीररूपी रथाला? रथी कोण आहे? म्हटले रथी जो बसलेला आहे तो आत्मा आहे, परमात्मा आहे. जसं अर्जुनाच्या रथात परमात्मा बसलाय तसा आपल्याही शरीररूपी रथात कोण बसलाय? परमात्मा बसलाय. जीव हा अर्जुन आहे आणि देव काय आहे? त्याचा सारथी आहे. सर्व इंद्रियांचा प्रकाशक आहे. आतून प्रेरणा करतो तो काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. सारखी देवाची प्रेरणा चालू असते. परंतु ही बुद्धिरूपी सारथी जी आहे, कधी जीव ऐकतो आणि कधी जीव ऐकत नाही. दुर्योधनात ऐकत नाही आणि अर्जुन मात्र देवाला आपला सारथी बनवतो. लक्षात ठेवा, अर्जुनाने आपली बुद्धी भगवंताला समर्पित केलेली आहे. लगाम देवाच्या हातात दिलेला आहे. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, ऋषिकेशम तदा वाक्यम इदम आह महीपते. हे महीपते, हे राजा. अर्जुनाने आता ऋषिकेश असलेल्या भगवंताला, जो सगळ्यांच्या इंद्रियांचा स्वामी आहे, नवे नवे सगळ्या जगाचा चालक आहे, मालक आहे, असा परमात्मा आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये संकट आलं, पहिल्यांदा मनुष्याने अंतर्मुख व्हावं आणि परमात्म्याचं स्मरण करावं. सर्वांतर्यामी परमात्म्याचं स्मरण करावं. आपला आतला आवाज काय सांगतोय? हे बरोबर आहे का चूक आहे? काय करावं, काय करू नये, हे आतला आवाज सांगतो. मी मागे सांगितलं होतं, एका मोठ्या महात्म्याकडे एक सज्जन गेले. म्हटले मला काही उपदेश करा. तर महात्म्यांना थोडासा वेळ नव्हता. म्हटले हे बघ, कोणती गोष्ट करत असताना तुझा आतला आवाज जो सांगतोय ना तसं कर. आत प्रत्येकाच्या भगवान बसलेला आहे. तो सांगत असतो, हे खाऊ नको, इकडं जाऊ नको, ते करू नको. पण मनुष्य आतल्या देवाचा ऐकत, मनाप्रमाणे वागतो, इंद्रियाप्रमाणे वागतो आणि मग रथ कुठंतरी दुसरीकडे जातो. तसं अर्जुनाने भगवान परमात्म्याशी संवाद करायला सुरुवात केली. काय संवाद अर्जुन महाराज करतात देवाशी? अर्जुन वाच, इथून अर्जुन वाच सुरू झाला. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. हे अच्युत, उभयोः सेनयोः मध्ये मे रथम स्थापय. भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात. इथे भगवंताला अर्जुनाने काय म्हटलंय? कोणतं विशेषण दिलंय? अहो विशेषण कोणतं दिलंय? हाक मारताना अर्जुन देवाला काय म्हणतोय? अच्युत. हे अच्युत. अच्युत म्हणजे कधीही आपल्या स्वरूपापासून जो च्युत होत नाही त्याला काय म्हणायचं? अच्युत. युद्ध असू द्या, सुख असू द्या, दुःख असू द्या, जो कधी गडबडून जात नाही, जो त्या ठिकाणी नेहमी आपल्या स्वरूप स्थितीमध्ये असतो, मुक्त स्थितीमध्ये असतो, ज्याला नाश नाही, अविनाशी असलेला परमात्मा आहे. म्हणून अर्जुनाला भीती नाही. बाबा तो अच्युत माझ्याबरोबर बसलेला आहे. कदाचित देव म्हणतील, अरे बाबा त्यांनी युद्ध करायला सुरुवात केली, बाण टाकायला सुरुवात केली, आणि तू काय म्हणतोस दोन्ही सैन्याच्या मध्ये चाला. आता मध्ये जाऊन काय मरायचं आहे काय तुला? अर्जुन म्हणतो, मला मारणार नाही, मला माहिती आहे. का नाही मारणार? तू अच्युत आहेस आणि अच्युत माझा सारथी असताना मी मरेल कसा? म्हणून अच्युत विशेषण वापरलंय. आणि हे देवा, जसे तुम्ही कधीही तुमच्या स्वरूपापासून च्युत होत नाही तसं मला सुद्धा तसं करा. आणि अर्जुन देवाला काय म्हणतात? उभयोः सेनयोः मध्ये मे रथम स्थापय. म्हणजे काय?
दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ तू स्थापन कर. असं कोण म्हणतंय? कोणाला म्हणतात? म्हणजे अर्जुनाने देवाला इथे आज्ञा केलेली आहे. ए देवा, झडकरी रथ पेलावा. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, पहिली ओवी आहे. त्यावेळी अर्जुन म्हणे, देवा आता झडकरी रथ पेलावा, नेवोनी मध्ये घालावा दोही दळा. संतांनी वर्णन केलंय. इथं आज्ञा करणारा कोण आहे? भक्त आहे. ना आज्ञा पाळणारा कोण आहे? देव आहे. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे. एवढा मोठा परमात्मा आहे, जगाचा चालक आहे, जगाचा मालक आहे, पण भक्त आज्ञा करतोय आणि तो खुशाल आज्ञा पाळतोय. असा देव कोणत्या धर्मात आहे सांगा, जो भक्ताची आज्ञा पाळतो, जो भक्ताचा सारथी होतो. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. पण असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला अर्जुन खुशाल आज्ञा करतोय आणि देव खुशाल आज्ञा पाळतोय. काय म्हणतात अर्जुन? सेनयोर उभयोर मध्ये. गीता प्रेस्त्या साधक संजीवनीमध्ये असं आलंय, हा शब्द 3 वेळा आलेला आहे. याच अध्यायात 2 वेळा सेनयोर उभयोर मध्ये आला आहे आणि दुसऱ्या अध्यायातल्या 10व्या श्लोकामध्ये. या श्लोकामध्ये आपला 25व्या का 24व्या श्लोकामध्ये परत सेनयोर उभयो मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम आलंय. इथे आलाय देवा, अर्जुन देवाला म्हणतोय. पुढे भगवान परमात्मा संजय सांगतात, भगवंतानी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला. आणि दुसऱ्या अध्यायात जे आलंय ते अर्जुनाला भगवान उपदेश करतात. म्हणजे विषादयुक्त झालेल्या अर्जुनाला उपदेश करताना पुन्हा हा शब्द आलाय. कोणता? उभयो सेनयोर उभयोर मध्ये. अर्जुन देवाला त्या ठिकाणी म्हणतात, ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा. ज्ञानोबाराय अर्जुन शब्द वापरतात. अर्जुन म्हणजे सरळ जो आहे, जो ऋजुत्वात अर्जुन, अर्जुनाची पांती, असा अर्जुन आहे. आणि हा अर्जुन म्हणत असे, हे देवा. देवाला म्हणतोय. अर्जुनाला माहिती आहे हा कोण आहे? देव आहे. काय म्हणतो? आता झडकरी रथ पेलावा. आता लवकर रथ घ्या आणि नेवोनी मध्ये घालावा. दोन्ही दळाच्या मध्ये रथ माझा नेऊन उभा करा. आता दोन्ही दळाच्या मध्येच रथ उभा का करायला सांगितला? काय झोपायचं होतं का तिथं जाऊन? मध्यभागी रथ न्यायला का सांगितलं अर्जुनाने? जिथं उभा होता तिथून सुद्धा युद्ध करता येत होतं ना. दोन्ही दळाच्या मध्ये माझा रथ उभा नेऊन करायचा आहे का? काही महात्म्याने असं चिंतन केलंय. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी जाऊन विचार करायचा आहे. गीता प्रगट करायची. गीता जी प्रगट होत असते, गीता म्हणजे विवेक आहे. आणि विवेक जो प्रगट असतो, जेव्हा मनुष्य समतेमध्ये येतो तेव्हा विवेक प्रगट होत असतो. खरा विवेक बरं का. जेव्हा मनुष्य पक्षपाती असतो त्यावेळेस त्याच्या जीवनात खरा विवेक होईल सांगता येत नाही. वकील जेव्हा आपल्या आशिलाची भूमिका घेऊन भांडतात तेव्हा खरंच बोलतील का? त्याने दिलेली दक्षिणा असते, त्यामुळं त्याची बाजू चुकीची असली तरी बरोबर अशी मांडावी लागते. इकडचे वकील या पक्षाची बाजू मांडतात, इकडचे वकील या, पण मध्ये बसलेला जो असतो तो त्याला दोन्ही बाजू ऐकायच्या आणि निर्णय द्यायचा आहे. पण निर्णय देत असताना सत्सद विवेक बुद्धीने, निपक्षपातीपणाने. म्हणून अर्जुन त्या ठिकाणी मध्यभागी आणा का म्हणतात? काही महात्म्याने असं चिंतन केलंय.
खरा विवेक मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होतो ज्यावेळेस मनुष्य निपक्षपाती होतो. पक्षपाती असल्यानंतर मग आपल्या आवडीचा जो असतो त्याच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करत असतो. ऐशी कर्म साम्य दशा होय जेत विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. म्हणून अर्जुन महाराजांनी सांगितलं देवा मला पहिलं मध्ये न्या, कारण आता गीता ऐकायची, म्हणून मध्यभागी नेऊन माझा रथ उभा करा. हे कारण आध्यात्मिक कारण आहे बरं का. पण खरं कारण कोणतं आहे? अर्जुनाला देवाने विचारले, बाबा ते युद्ध करायला चालले, त्यांनी बाण टाकायला सुरुवात केली, तुला आता काय सुचलं मध्यभागी उभं करायचं आहे? कशाकरता मध्यभागी उभं राहायचं आहे? रथ कशाकरता मध्यभागी न्यायचा आहे? त्याचं कारण अर्जुन महाराज पुढच्या श्लोकात सांगतात. वाचा श्लोक. यावदेता निरीक्षेहम योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्समानानवेक्षेहं ययेतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. अर्जुन म्हणतात, मला देवा यावदेतान निरीक्षेहम अहम यावत एतान निरीक्षे. मी सगळ्यांना पाहण्याची इच्छा करतो. निरीक्षे म्हणजे पाहून घेतो एकदा. अरे ते बाण टाकायला लागले आणि तू पाहून काय घ्यायला लागला बाबा? पाहता पाहताच तुला मारतील ते. म्हटले तुम्ही अच्युत बसलेला आहे माझ्याबरोबर, कोणी मला मारत नाही. यावं देतान निरीक्षेहम, काय पाहायचंय बाबा तुला? म्हटले योद्धुकामान अवस्थितान, युद्धाची इच्छा करून जे आलेले आहेत. कोण? कौरव. युद्धाची इच्छा करून तर आलेले आहेत, पण कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे, या युद्धामध्ये माझ्याबरोबर कोण कोण युद्ध करायला आलेले आहेत? तुला काही माहिती नाही का बाबा? सगळेच आलेले आहेत, पण तरीसुद्धा अर्जुन महाराज म्हणतात माझ्याबरोबर युद्ध करण्याच्या योग्यतेचं कोण कोण आहे? मला कोणाबरोबर युद्ध करायचं आहे? कारण धर्मयुद्ध आहे. माझ्यापेक्षा तुल्य माझ्याबरोबरचा बलवान असेल त्याच्याबरोबर मी युद्ध करील, किंवा खरंच जे युद्ध करण्यास योग्य आहेत त्यांनाच मी मारीन. म्हणून कोण कोण युद्ध करायला आलेले आहेत मला एकदा त्यांना पाहू द्या. युद्ध करायला आलेले आहेत यांना तरी तुला का बघा पाहायचं आहे बाबा? का पाहायचं आहे? ही काय पाहण्याची वेळ आहे का? आता सगळा शंख वाजलेला आहे, त्यांनी युद्ध करायला सुरुवात केली आणि तू खुशाल पाहायचं आहे म्हणतोस. तेव्हा अर्जुन महाराज म्हणतात काय? कैर्मयासह योत्समानान अवेक्षेहम य एतेऽत्र समागता. पुन्हा अर्जुन म्हणतो येते अत्र ये समागता, ये एते समागतः योत्समानान अहम अवेक्षे. पहिल्यांदा इक्षे म्हणतो आणि आता अवेक्षे म्हणतो. पहिल्यांदा पाहू द्या, कारण याच्यात भीष्माचार्य आहेत, याच्यात द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत. परत एकदा त्यांना मला पाहू द्या. आमचे गुरु आहेत. आणि काही जे आहेत त्यांना अवेक्षे म्हणजे त्यांना नीट बघू द्या. जे मारायचे नाहीत त्यांना बघू द्या, आणि जे मारायचे त्यांना आणखी नीट बघू द्या. कोण आहेत म्हटले? धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवः. दुर्बुद्धी असलेला जो काही दुर्योधन आहे किंवा कौरव आहेत, त्या कौरवांचं प्रिय करण्याकरता कोण कोण युद्धात आले? अर्जुनाने इथे आता हे कोण कोणाला सांगताय हो?
संजय धृतराष्ट्राला सांगतोय. आणि संजय धृतराष्ट्राला सांगत असताना भगवान बोलतायत अर्जुनाचा आणि देवाचा संवाद चाललाय. संजयाने शब्द वापरलाय. अर्जुन काय म्हणतोय दुर्योधनाला, तुझ्या मुलाला काय म्हणतोय बघ. काय म्हणतो? दुर्बुद्धे धार्तराष्ट्रस्य. पुन्हा कौरवश्य म्हणत नाही. म्हणजे दुर्बुद्धी तुझा मुलगा आहेत, पण त्यात तू दुर्बुद्धी आहेस पाहिजे. तुझ्या दुर्बुद्धीमुळे तुझी पोरं दुर्बुद्धी झालेली आहे. पण असं मी म्हणत, कोण म्हणतोय? अर्जुन म्हणतोय. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे. दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धी कोणाला म्हणायचं आणि सद्बुद्धी कोणाला म्हणायचं? अर्जुन ज्याला दुर्बुद्धी म्हणतोय तो खराच दुर्बुद्धी आहे. अहो काय कारण होतं का सांगा बरं? काय त्रास द्यायचं कारण होतं का? त्यांनी त्यांचं राज्य त्या ठिकाणी कमवलं होतं, त्यांना राज्य दिलं नाही. अशी खांडवनाची जमीन जाळली, तिथं त्यांनी त्यांचं राज्य उभं केलं. पण कपटद्यूतामध्ये ते सुद्धा राज्य यांना पाहवलं नाही. दुसऱ्याचं, आपल्या सख्या भावाचं ऐश्वर्य पाहवलं जात नाही, मोठेपणा पाहिला जात नाही, श्रीमंती पाहिली जात नाही. आणि कपटाने जो हिरावून घेतो तो दुर्बुद्धी. भावाला त्रास देण्यासाठी प्रयत्न केला, भावाच्या मुलांना मारण्याचा प्रयत्न केला, आपली मुलं राज्यावर बसावीत म्हणून हे सगळे लोक काय आहेत? दुर्बुद्धी आहेत. बरं, तरीसुद्धा पांडव आणखीन सज्जनतेनेच वागत होते. ठीक आहे बाबा, 12 वर्ष वनवास जातो आम्ही वनवासाला, 1 वर्ष अज्ञातवास केला, परत आल्यावर तरी दिलं का राज्य? म्हणून अशा प्रकारची दुर्बुद्धी माणसं आहेत. हे दुर्बुद्धी माणसात धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे, तो दुर्बुद्धी आहे. कौरव सगळे दुर्बुद्धी झाले त्याच्या संगतीमुळे. आणि आता त्यांचं चांगलं करण्याकरता युद्धे प्रिय चिकीर्षवा, युद्ध करून ह्याचं कल्याण करण्याकरता कोण कोण आलेले आहेत? आता हे आलेले दुर्बुद्धी का सुबुद्धी? हे आलेले सगळे सुद्धा काय आहेत? दुर्बुद्धीचे आहेत. मग आता मला हे दुर्बुद्धी कोण कोण आहेत हे नीट बघू द्या. वास्तविक आता यांचं कर्तव्य होतं. एखादा मनुष्य दुर्बुद्धीने वागत असेल तर त्याला सुबुद्धी देणं हे शेजाऱ्याचं कर्तव्य आहे. असं करू नको बाबा, हे चांगलं नाही, हे तुला पुढं तुला वाईट त्याचे परिणाम भोगावे लागतील. आता हे सगळे युद्धाकरता मदत करण्याकरता आलेले आहेत. चांगल्याला मदत करावी का वाईटाला मदत करावी? सज्जनांना मदत केली पाहिजे, परंतु दुर्जनाला न सांगता त्याला मदत करायला आलेले आहेत. त्याचं हित व्हावं, असं प्रिय व्हावं असं वाटतंय. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवा. कोण कोण आलंय म्हटले? योत्समानान अवेक्षेहम. आणि असं असून सुद्धा युद्ध करायला आलेले आहेत. त्यांना मला पाहायचं आहे. य एते अत्र समागताः, जे इथं एकत्र आलेले आहेत, संघटित झालेले आहेत. पण संघटित होऊन काय करणार आहेत? ते दुर्योधनाचं चांगलं करण्याची इच्छा आहे युद्ध करून. आता दुर्बुद्धी माणसाचं किती चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं चांगलं होऊ शकत नाही. हे कोण सांगतायत? संजय सांगतायत. कोणाला सांगतायत? धृतराष्ट्राला. अजून तरी वेळ गेलेली नाही बघ. हे सगळे जरी असले तुला असं वाटत असलं माझ्या मुलांना विजय मिळेल, हे शक्य, कारण धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे तेथ मी नावेक, हे सकळ वीर सैनिक न्याहाळीत आशेक झुंजते जे. अर्जुन महाराज म्हणतात मी क्षणभर, नावेक शब्द वापरला आहे बरं का. म्हणजे अर्जुनाला भगवंत म्हणू लागले, अरे बाबा युद्ध आता सुरू झालं आणि तू म्हणायला लागला त्या ठिकाणी रथ घ्या आणि मध्ये उभा करा. आता किती वेळ उभा करायचा आहे? कायमच उभा करायचा आहे का? नावेक शब्द वापरला अर्जुनाने. क्षणभर फक्त, जास्त वेळ उभा करू नका. तेथ मी नावेक, क्षणात लगेच करतो देवा. हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन, क्षणात सगळ्यांना मी न्याहाळतो.
आशेख म्हणजे सगळे सैनिक कोण कोण आलेले त्यांना मी त्या ठिकाणी निहाळतो. झुंजते जे म्हणजे युद्धाकरता जे आलेले त्यांना मला निहाळायचं आहे, बघायचं आहे. कशाकरता म्हटले, येत आले असती आगवे परी कवनेसी म्या झुंजावे. हे रणी लागे पहावे म्हणून या आले असते आगवे. सगळे जरी आलेले असते तरी सुद्धा त्यात भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत. का पहिलाच बाण काढून मारू द्रोणाचार्याला? यांना मी मारणार नाही बाबा. हे माझे पूज्य आहेत, गुरु आहेत. म्हणून आले असते आगवे परी कवनेशी मी अजून जावे. कोणाबरोबर मी युद्ध करावं? मी काही यांच्यासारखा उतावळा थोडा आहे लगेच बाण काढायला आणि मारायला. कवनेशी मी अजून जावे हे रणी लागे पहावे म्हणून या. कारण बहुत करुणी कौरव हे आतुर दुःस्वभाव वाटिवावीन हाव बांधती जुनंजी. बहुत करून कौरव जे आहेत, बहुत करून शब्द वापरला आहे, सगळे नाहीत तसे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आमचे गुरुजी सोडले तर बहुत करून. हे आतुर दुःस्वभाव आहे यांचा. दुःस्वभाव म्हणजे चांगला स्वभाव नाही. विनाकारण भांडणं करतात, विनाकारण युद्ध करतात, विनाकारण संघर्ष करतात. म्हणून हे आतुर दुःस्वभाव म्हटलं. यांचा स्वभाव जो आहे आतुर आहे. आतुर म्हणजे काय? कायम भांडणाला आतुर, उतावेळे, कारणा वाचून युद्ध करायला तयार असतात. बरं ठीक आहे, करू दे युद्ध, पण वाटिवावीना हाव बांधती झुंजी. यांच्याकडे सामर्थ्य आहे का तेवढं? तरीसुद्धा युद्धाकरता त्या ठिकाणी हाव घालतात. अनेक वेळा हाव घातली यांनी माझ्यावर युद्धात. झुंजाची आवडी धरती परी संग्रामी धीर नवती. हे सांगोनी रायाप्रती काय संजय म्हणे. आता संजय सांगतोय, अर्जुन म्हणतात की यांना वास्तविक पाहता नुसतीच युद्धाची आवड आहे. झुंजाची आवडी धरती परी संग्रामी, पण युद्धात टिकतात का माझ्यासमोर? किती वेळा आले? याच्यापूर्वी आलेत का नाही आले? अहो किती वेळा तरी युद्ध करायला आलेत ना. अज्ञातवासात असताना विराटाच्या नगरामध्ये गायी चोरून नेल्या आम्हाला बाहेर काढण्यासाठी, आणि मी ब्रह्मड्याच्या वेशात असताना माझ्यासमोर आले होते सगळे. कोण कोण आले? त्यात सगळेच होते. म्हणजे काय झालं? पळून जावं लागलं. झुंजाची आवडी धरती परी संग्रामी धीर नव्हते. द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये आलते ना सगळे. मी तर तिथे ब्राह्मणाच्या वेशात होतो. कर्ण आला, दुर्योधन आला, टिकला का माझ्यासमोर? झुंजाची आवडी धरती संग्रामी धीर नव्हती. हे सांगोनी रायाप्रती काय संजय म्हणे. हे सांगितल्यानंतर अशा प्रकारे आता हे भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतोय, यांना मला एकदा बघू दे, सगळ्यांना पाहू दे. अशा प्रकारे अर्जुनाने भगवान परमात्म्याला सांगितलं. आता भगवंतानी काय केलं हे पुढच्या श्लोकात उद्या. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल.